नमस्कार मित्रांनो. तुमच्या बिझनेसमध्ये रिअल कॉस्ट ऑफ मनी आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल ही काय भानगड आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कॉस्ट ऑफ कॅपिटल हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही वेगवेगळे पैसे टाकतात, तर त्या पैशाची कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची आणि तुमचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कन्सिडर करताना ही जी काही कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ती कशी त्या प्रॉफिटशी मॅच करायची, हा फार महत्त्वाचा विषय उद्योजकांसाठी आहे. त्याबद्दल आपण आज चर्चा करू. आता कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, तर मिनिमम रिटर्न जे आहे बिझनेसमध्ये, तुम्ही जे काही कॅपिटल बिझनेसमध्ये टाकलेलं आहे त्या कॅपिटलची कॉस्ट तुमची वसूल होत आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि कॅपिटल कॉस्टमध्ये फक्त तुमचं काही ओन कॅपिटल जे आहे त्याचीच कॉस्ट नसते. कॅपिटल कॉस्टमध्ये तुम्ही व्यवसायामध्ये जे काही कर्ज घेतात त्याला डेप्ट म्हणतात, त्याची कॉस्ट पण महत्त्वाची आहे. तुमची जी काही इक्विटी आहे, तुम्ही वेगवेगळे जे काही शेअर्स गोळा केलेले आहे त्या शेअरची जी कॉस्ट आहे ती सुद्धा कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणून पकडली जाते. आणि तुमचं स्वतःचं जे कॅपिटल आहे त्याची कॉस्ट सुद्धा कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणून पकडली जाते. आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायचा की नाही ह्याच्यासाठी जे काही रिअल बेंचमार्क आहे ती आहे तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल. तर ह्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतात. तुमच्या बिझनेसमध्ये पैसा कुठूनही येऊ द्या, त्याला काहीतरी कॉस्ट असते आणि ती कॉस्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्या कॉस्टनुसारच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायला पाहिजे. आता तुमच्या बिझनेसमध्ये कॅपिटल कुठून येतं, तुमच्या बिझनेसमध्ये पैसे कुठून येतात, हे फार सोपं आहे. सगळ्यांना समजायला फार सोपं आहे की तुमच्या बिझनेससाठी जे पैसे लागतात ते कुठून येतात. एकतर तुम्ही लोन घेता, त्याला डेप्ट म्हणतात. लोन असेल, ओव्हरड्राफ्ट असेल. दुसरं इक्विटी कॅपिटल आहे, म्हणजे तुमचं स्वतःचं कॅपिटल आहे. किंवा तुमची जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, तर डायरेक्टर काही कॅपिटल टाकतात, पार्टनर काही कॅपिटल टाकतात, त्याला इक्विटी म्हणतात. नंतर रिटेन अर्निंग असतं, म्हणजे तुमचा व्यवसाय चालू आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे, तो तुम्ही काढून घेत नाही व्यवसायामधनं, तो तसाच रिइन्व्हेस्ट करतात, त्याला रिटेन अर्निंग म्हणतात. तर ते रिटेन अर्निंग सुद्धा एक कॅपिटल आहे. आणि एक्सटर्नल इक्विटी आहे, जे काही एंजल इन्व्हेस्टर आहे, व्हीसी आहे, त्यांनी जे काही पैसे टाकलेले आहे तर ते सुद्धा एक्सटर्नल इक्विटी तुमचं कॅपिटल आहे. तर थोडक्यात ह्या सोर्समधनं तुमच्या व्यवसायामध्ये पैसा येत असतो. आता कॉस्ट ऑफ डेट म्हणजे काय, तुम्ही जे काही कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरती जे काही इंटरेस्ट तुम्ही पे करता त्याला कॉस्ट ऑफ डेट म्हणतात. मग तुमचं ओडी असेल, सीसी लिमिट असेल, टर्म लोन असेल, बँकेचं जे काही लोन असेल त्याचं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते तुम्हाला कॉस्ट ऑफ डेप्ट असं पकडलं जातं. समजा तुम्ही 10 लाख रुपये लोन घेतलेला आहे आणि त्या व्याजाचा दर जर 12% आहे वर्षाला, तर 1,20,000 आहे. 1,20,000 ही जी रक्कम आहे ती तुमची कॉस्ट ऑफ डेप्ट आहे. आता याच्यामध्ये टॅक्स डिडक्शन पण तुम्हाला इंटरेस्टचं मिळत असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा व्यवसायासाठी लोन घेता त्याचे जे काही इंटरेस्ट भरतात तो इंटरेस्ट खर्च म्हणून पण पकडतात, त्यामुळे तुमचा इन्कम टॅक्स कमी होतो. तर ते सुद्धा तुम्हाला डिस्काउंटिंग फॅक्टर करायला पाहिजे की इंटरेस्टचा जो खर्च आहे त्यानुसार तुमचा टॅक्स कमी होतो. तो किती कमी होतो त्यानुसार तुमची कॉस्ट ऑफ डेप्ट काढायला हवी. आता कॉस्ट ऑफ इक्विटी काय आहे, ओनर्स कॅपिटल जे आहे आपण टाकतो, हा फार दुर्लक्षित केला गेलेला फॅक्टर आहे की आपले स्वतःचे जे पैसे आपण बिझनेसमध्ये टाकतो त्याला काहीही कॉस्ट नसते. हा एक गैरसमज अनेक उद्योजकांचा असतो की तुमचे जे मनी आहे त्याला काहीतरी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. म्हणजे समजा तुमचे मनी जर तुम्ही व्यवसायात नसते टाकले तर ते तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते. कुठेही इन्व्हेस्ट केले नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही बँकेमध्ये एफडी तरी केली असती. तर त्याची जी काही अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे ती सुद्धा तुमची कॉस्ट ऑफ ओनर्स कॅपिटल आहे. समजा मी 10 लाख रुपये जर माझ्या बिझनेसमध्ये टाकले नसते आणि मी त्याची एफडी केली असती आणि त्या एफडीला जर 7% व्याज वर्षाला असतं तर 70,000 रुपये मला मिळाले असते. ती माझी अपॉर्च्युनिटी कॉस्ट झाली. आणि ते जर मी बिझनेसमध्ये टाकले तर मला
70,000 तरी त्यातनं वसूल झाले पाहिजे, ती माझी कॉस्ट ऑफ कॅपिटल झाली. तर जे उद्योजक स्वतःचे पैसे टाकतात आणि टाकतातच, त्याच्याशिवाय व्यवसाय चालतच नाही, तर त्याची कॉस्ट ऑफ कॅपिटल सुद्धा तुमची व्यवसायातनं वसूल झाली पाहिजे, ती सुद्धा पकडली गेली पाहिजे. नंतर वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल हे फार महत्वाचं आहे. त्याचा एक फॉर्म्युला आहे, जो काही कॉस्ट ऑफ डेप्ट आहे तुमची इंटू पर्सेंटेज ऑफ डेप्ट, म्हणजे तुमचं जे काही व्यवसायामध्ये टोटल पैसे आहे त्याच्यामध्ये इक्विटी किती आहे आणि डेप्ट किती आहे, त्याच्यानुसार तुमचं कॉस्ट ऑफ डेप्ट आणि कॉस्ट ऑफ इक्विटी ही वेटेड ॲव्हरेज नुसार काढली जाते. समजा वेटेड ॲव्हरेज तुमचं 11% असेल, तर तुमचं रिटर्न हे कमीत कमी व्यवसायापासून 11% हे असायला हवे. हे थोडंसं तुम्ही समजून घ्या. तुमच्या व्यवसायामध्ये जो काही पैसा येतो, मग तो ओनरचं कॅपिटल असेल किंवा डेप्ट असेल, त्याचं पर्सेंटेज काय आहे. समजा माझ्या बिझनेसमध्ये टोटल 10 लाख रुपये आहे, त्याच्यातले 4 लाख रुपये ओनरचं कॅपिटल आहे, 6 लाख रुपये डेप्ट आहे म्हणजे लोन आहे, तर त्याचं जे वेटेड ॲव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार हे वेटेड ॲव्हरेज काढलं जातं. आणि ते जर वेटेड ॲव्हरेज समजा 11% आलं, तर तुमच्या बिझनेसमधनं कमीत कमी तुम्हाला रिटर्न हे 11% मिळालं, तरच तुमचा व्यवसाय हा बीईपी मध्ये येतो, म्हणजे ना नफा ना तोटा पॉइंटला येतो. आणि ह्या पॉइंट नंतर तुमचा प्रॉफिट सुरू होतो. इथं फक्त तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल वसूल होते आणि याच्यानंतर खरा तुमचा प्रॉफिट सुरू होतो. तर ही कॉस्ट ऑफ कॅपिटल का महत्वाची आहे, तर तुमचं या प्रोडक्टचं रिअलिस्टिक प्राइसिंग आणि बजेटिंग करण्यासाठी ही कॉस्ट ऑफ कॅपिटल फार महत्वाची आहे. तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन तयार होतं. जे काही तुम्ही पैसे यूज करतात, कॅपिटल यूज करतात, त्याच्यासाठी कॉस्ट ऑफ कॅपिटल जर तुमच्या हातात असेल तर एक डिसिप्लिन तुम्हाला तयार होतं. आणि इमोशनल आणि इम्पल्सिव्ह ज्या इन्व्हेस्टमेंट आहे त्या तुमच्याकडनं टाळल्या जातात. अनेक लोक बिझनेसमध्ये पैसा टाकत राहतात, स्वतःचं कॅपिटल टाकत राहतात, परंतु त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे ती काही बघितली जात नाही आणि मग कुठेतरी स्टक होऊन जातं, पैसे बिझनेसमध्ये अडकले जातात आणि त्यातनं बाहेर येणं मुश्किल होतं. ह्या इमोशनल डिसिजनमुळे तुम्हाला तुमच्या कॅपिटलची कॉस्ट काय आहे हे फार महत्वाचं डिसिजन आहे. आता काही रिअल एक्झाम्पल थ्रू आपण हा विषय समजून घेऊ. समजा मी 1 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे आणि मला त्या वर्षामध्ये 8 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे, परंतु माझी कॅपिटल कॉस्ट समजा 12% असेल, तर मी 4% मायनसमध्ये आहे. म्हणजे माझी कॅपिटल कॉस्ट सुद्धा वसूल होत नाही आणि मग माझ्या वेल्थचं, बिझनेसमध्ये जे काही वेल्थ आहे त्याचं इरोजन होतं. जरी माझ्या बिझनेसमध्ये 8% प्रॉफिट आहे, तरी माझ्या कॉस्ट ऑफ कॅपिटल 12% असल्यामुळे मी मायनसमध्ये आहे, माझी वेल्थ इरोज होत जाते, कमी कमी होत जाते. तर तुम्हाला जरी बिझनेसमध्ये प्रॉफिट दिसला, परंतु तुमची कॉस्ट ऑफ कॅपिटल किती आहे हे जर तुमच्या हातात नसेल, ती माहीत नसेल, तर तुम्हाला ओव्हर कॅपिटलायझेशन बिझनेसमध्ये होऊ शकतं, तुमची वेल्थ मायनसमध्ये जाऊ शकते. तर हा फार महत्वाचा विषय कॉस्ट ऑफ कॅपिटलचा आहे. आणि एक माइंडसेट असतो की आपण जे काही ओनरचं कॅपिटल बिझनेसमध्ये टाकतो त्याला काही पैसे लागत नाही, परंतु एव्हरी रुपी हॅज अ कॉस्ट. इव्हन तुमचं ओन कॅपिटल असेल तरी त्याला कॉस्ट असते. आणि तुम्ही स्वतःला इन्व्हेस्टर समजा, डोनर नका समजू. जरी तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे टाकत असाल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतात, तुम्ही काही चॅरिटी करत नाही. तर तुमच्या कॅपिटलला सुद्धा कॉस्ट आहे. रिस्पेक्ट युअर मनी. आणि ते जे रिस्पेक्ट आहे, जसं बँक लोन देतं तर ते वसूल पण करतं, तसंच तुमचे कॅपिटल जे आहे ते सुद्धा त्याची कॉस्ट वसूल झाली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि हे फिनान्शियल डिसिप्लिन आहे ते कॅपिटल कॉस्ट थ्रूच तुम्हाला मॉनिटर करायचा आहे. तुमचा जो काय ROI आहे तो इव्हॅल्युएट करण्याआधी तुमच्या कॅपिटल कॉस्ट किती आहे ते काढलं पाहिजे. वेटेड ॲव्हरेजचा जो मी काही फॉर्म्युला दिला त्यानुसार तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन झाले पाहिजे आणि तुमच्या इमोशनल बेसिसवरती कॅपिटल लॉकिंग झालं नाही पाहिजे. याच्यासाठी ही कॅपिटल कॉस्ट रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट हा काढणं महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी फार काही मोठं करण्याची गरज नाही. छोटे ट्रॅकर थ्रू तुम्ही हे करू शकता. एक्सेलमध्ये तुम्ही काही फॉर्म्युले दिले, तुम्ही किती कॅपिटल टाकला आहे, त्याची कॉस्ट काय आहे,
त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे हे तुम्हाला पिरियॉडिकली कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. छोट्या बिझनेससाठी फार काही अवघड विषय नाही. मोठे जे बिझनेस आहे ज्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटलचं सायकल फिरत असतं, त्या केसमध्ये थोडंसं अवघड असतं कॉस्ट ऑफ कॅपिटल काढणं. कारण तुमचं वर्किंग कॅपिटल जे आहे ते किती पिरियडसाठी ब्लॉक झालं, त्याची कॉस्ट किती, हे सगळे थोडेसे कॉम्प्लिकेटेड विषय असतात. तर ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तर ह्या व्हिडिओमधनं टेकवे असा आहे की तुमच्या कॅपिटलला कॉस्ट आहे, ती बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे. ओनरचं कॅपिटल हे काही फ्री नसतं, त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते, ते सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करणं महत्वाचं आहे. आणि तुमचं कॅपिटल हे काही फ्री नाही. तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन हे रिटर्न ऑन कॅपिटलवरती असायला हवे. तुम्हाला या संदर्भात जर माझी काही मदत लागली तर तुम्ही मला कॉल करू शकता. इथं माझ्या वेबसाईटचा ऍड्रेस आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कारण अनेक लोकांना कॉस्ट ऑफ कॅपिटल कशी कॅल्क्युलेट करायची हे कळत नाही. जनरली जे काही ऑर्गनाइज लोक असतात, त्यांना कन्सल्टंट असतात, मोठ्या फर्मला कन्सल्टंट असतात, ते कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करतात. पण तू जे काही MSME आहे, छोटे उद्योजक आहे, मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस आहे, त्यांना हे कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करणं फार महत्वाचं आहे. आणि जेवढं तुम्ही लेट कराल, तुमच्या कॅपिटलची कॉस्ट किती आहे हे काढण्यासाठी, तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये अधिक गुंतत जाल, कॉम्प्लिकेशन वाढत जातील. तर ही कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करणं हे फार महत्वाचं आहे. तर असं हे काही कॉस्ट ऑफ कॅपिटलचा विषय आहे, तो आज आपण डिस्कस केला. धन्यवाद.